तर स्वार्थी मित्र याची गोष्ट सांगणार आहे. एक कबूतर असतं, तर त्या डोक्याला एक हिरा होता म्हणजे असायचा. तर त्याच्यामुळे बाकीचे पक्षी पर्यंत ही बातमी पोचते. मग सगळे त्याला मित्र मानत असतात, जोपर्यंत त्याच्या डोक्याला तो हिरा होता. तर मग बाकीचे पक्षीवरीलच्या मला कुठेतरी जादू दाखवलं, तर हिरेमुळे तो जादू दाखवू शकतो ना. तर मग तो रोज जादू दाखवायचा, सगळ्यांना खूप वाढवायचा. पण एक दिवस काय झालं, सगळे पक्षी मिळून उडत होते. पण उडता उडता कबूतर कुठंतरी जाळसे टक्करून तो खाली पडतो. त्याचा हिरा जो असतो तोही खाली पडतो. मग तर ते विचारतं, तो ठीक तर आहेस ना, तुझा हिरा कुठे? तर मग तो कबूतर म्हणतो, माहीत नाही, इथेच कुठेतरी पडला असेल. मग त्याचे मित्र म्हणतात, म्हणजे आता तो कधी जादू नाही दाखवू शकतात. कबूतर म्हणतो नाही, पण आपण एकत्र तर खेळू शकतो मित्रासारखं. तर मग हो म्हणतात, चालले जातात. आणि दुसऱ्या दिवशी येत असता ही उलट स्वार्थी मित्राशी मित्र करू नये, अशी होती स्वार्थी मित्र याची गोष्ट.